आंब्याचे कितीही पदार्थ केले ना तरी पोट भरेल पण मन नाही भरणार. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे आपण आज करणार आहोत क्रीमी आणि स्वादिष्ट अशी आंबा शेवई खीर, जी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडेल. आंब्याचा गोडवा आणि शेवईची मऊसर चव हे परफेक्ट कॉम्बिनेशन एक वेगळ्याच लेवलची चव देऊन जाते. आंब्याची ही खीर फक्त घरातल्या निवडक साहित्यांमध्येच आपण बनवणार आहोत. चला तर मग बनवूया आंब्याची खीर. त्यासाठी एका कढईमध्ये 1 टेबलस्पून तूप घेतलं आहे आणि याच्यामध्ये अर्धा कप शेवई घातली आहे. ही आपल्याला सोनेरी रंग येऊपर्यंत भाजून घ्यायची आहे. यामध्ये आपण आता ड्रायफ्रूट्स घालणार आहे. अंदाजे 2 मोठे चमचे ड्रायफ्रूट्स घातले आहे आणि हे सुद्धा आपण तुपामध्ये भाजून घेणार आहे. तुपामध्ये भाजल्यामुळं याला एक छान सुगंध येतो आणि तो आपल्या खिरीमध्ये छान वाटतो. आता ही भाजलेली जिन्नस आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर एका मोठ्या कढईमध्ये किंवा त्याच कढईमध्ये आपल्याला दूध घ्यायचं आहे. मी इथं अर्धा लिटर दूध घेतलं आहे, म्हणजेच 2 कप इतकं दूध घेतलं आहे आणि हे एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. तर 5 ते 10 मिनिटानंतर दुधाला छान उकळी आली आहे. दूध जे आहे ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. असं केल्याने काय होणार आहे, दुधाला घट्टपणा यायला सुरुवात होणार आहे. आपलं दूध इथं व्यवस्थित 1-2दा उकळून झालं आहे. साईडला जी मलाई साचली आहे ती अशी स्क्रॅच करून घ्यायची आहे, जेणेकरून दूध जे आहे ते घट्ट व्हायला मदत होईल. दूध घट्ट होत आल्यावर याच्यामध्ये 2 मोठे चमचे साखर घातली आहे. आंबा हा गोड असतो, त्याच्यामुळं साखर ही बेताचीच घातली आहे, नाहीतर जास्त गोड खीर होऊ शकते. तुम्ही घेतलेला आंबा किती गोड आहे यावरून साखरेचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता. आता आपल्याला आपल्या खिरीमध्ये भाजलेली शेवई आणि ड्रायफ्रूट घालायचे आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. शेवई टाकल्यानंतर आपली जी खीर आहे ती लगेच घट्ट व्हायला सुरुवात होणार आहे. दुधाला आणखी एक घट्टपणा येण्यासाठी याच्यामध्ये आपण 2 चमचे खोबऱ्याचा चुरा घातलेला आहे. जसं की आपण नॉर्मल खिरीमध्ये घालतो त्या पद्धतीने खोबऱ्याचा चुरासुद्धा घातलेला आहे. इथं 5 ते 6 मिनिटांनंतर आपली खीर जी आहे ती व्यवस्थित घट्ट झाली आहे. इतक्या लेवलपर्यंतच आपल्याला त्याला उकळायचं आहे, कारण ही थंड केल्यावर खूप घट्ट होते. आता ही खीर आपल्याला बाजूला काढून हिला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. पूर्ण थंड झाल्यानंतर आपली खीर बघा एकदम मऊ, क्रीमी आणि रिच अशी तयार झालेली आहे. आता ह्या पूर्ण थंड झालेल्या खिरीमध्ये आपल्याला अर्धा कप आंब्याचा पल्प किंवा आंब्याचा गर घालायचा आहे. गरम खीर असताना हा मिक्स करायचं नाही आहे, नाहीतर आपली जी खीर आहे ती फाटू शकते. त्यामुळे खीर पूर्णपणे थंड झाल्यावरतीच हा गर त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि हा जो आंब्याचा गर आहे तो व्यवस्थित आपल्या खिरीमध्ये मिक्स करायचा आहे. एकदम छान असा कलर आपल्या खिरीला आला आहे आणि आपली इथं एकदम रिच, क्रीमी आणि स्वादिष्ट मँगो खीर तयार झालेली आहे. तिला एका बाउलमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही ट्रान्सफर करून फ्रीजमध्ये थंड करू शकता. फ्रीजमध्ये थंड केल्यानंतर याच्यावरती तुम्ही आंब्याचे कापलेले छोटे छोटे तुकडे, त्यानंतर आपल्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स घालून तुम्ही ह्या डेझर्टला सजवू शकता आणि सगळ्यांना इम्प्रेस करू शकता. ही खीर बनवायला खूप सोपी आहे, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. याआधी तुम्ही आंब्याची खीर केली होती का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि कमेंट्समध्ये तुमचे सजेशन सांगा. पुन्हा एकदा भेटूया नवीन रेसिपीसोबत.